नमस्कार मंडळी. खूप थंडी पडलेली आणि संध्याकाळी मस्त गरमागरम पुरी भाजी खायची इच्छा झाली. गरमागरम मस्त अशी टम्म फुगलेली पुरी, श्रीखंड आणि गावरान पद्धतीने बटाट्याची भाजी केली. मध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता खडे मसाले घालणार आहोत. 2 तमालपत्र, 1 चमचा जिरे आहेत, 2 दालचिनी आहेत, 2 लवंगा आणि 4 मिरी आहेत. ते खडे मसाले आपण तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचंय. मसाल्याचा अर्क मस्त असं तेलामध्ये उतरल्यावर यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचंय. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय. एक हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. तर चांगला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय. खलबत्त्यात कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट मी 1 चमचाभर घातलेली आहे. 2 बारीक चिरलेले टोमॅटो इथे टाकलेले आहेत. तुम्ही टोमॅटोची पेस्टही करून टाकू शकता. हे टोमॅटो मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो परततानाच यामध्ये आता 1 चमचा मी मीठ घालणार आहे. एक अर्धा चमचा हळद घालणार आहे. त्या चमच्याने 1.5 चमचे मी कांदा लसूण मसाला यात घातलेला आहे. तुम्हाला तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला वापरू शकता. खलबत्त्यामध्ये आलं लसणाचा अर्क लागला होता, त्यातच मी 2 चमचे पाणी घेतलं आणि ते पाणी मी आता ह्या मसाल्यांमध्ये ओतलं आहे. कांदा, टोमॅटो आणि हे मसाले एकजीव होईपर्यंत चांगलं 1 मिनिटभर मस्त शिजवून घेतलं आणि त्यात उकडलेले 3 बटाटे कुस्करून घातले आणि चांगलं परतून घेतलं. यामध्ये कोथिंबीर घालून अशीच भाजी ही खाऊ शकता, पोळीसोबत मस्त लागते. पण मला रस्सा भाजी करायची होती. बटाटे आणि मसाले एकजीव होईपर्यंत 1 मिनिटभर मंद आचेवर झाकण ठेवून आपण भाजी चांगली शिजवून घ्यायची. त्याच वेळेला आपण झाकणावर 1 ग्लासभर पाणी ओतून घेतले आहे. पाणी गरम होतं आणि ते पाणी आपण आता भाजीमध्ये ओतून घेणार आहे. भाजीमध्ये पाणी गरमच घालायचं. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि 1 चमचाभर होईल इतकी कस्तुरी मेथी घालत आहे मी हाताने चुरून. मस्त असं परतून घ्यायचं. मस्त अशी भाजीला आपल्याला उकळी आली आहे. 1 मिनिटभर भाजी चांगली शिजवून घ्यायची. गरमागरम पुरीसोबत मस्त लागते भाजी. याप्रमाणे नक्की एकदा ट्राय करून बघा. ती गावाकडच्या हॉटेलमध्ये अशीच भाजी असते, त्या पद्धतीने मी केलेली आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली ती. मंडळी, आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास शेअरही करा.